आता अशीच एक नवी राजकीय लढाई सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर। आज देशात अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे की रामाच्या नावावरती राजकारण करणारे राजकीय पक्ष आता रामाच्या नावावरून एकमेकांना प्रश्न विचारतात। म्हणजेच काय तर अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावरनं महाराष्ट्रात नवा हिंदुत्वाचा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। कारण उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन, नागपुरात होणाऱ्या याच रामरक्षा या आंदोलनासाठी ठाकरेंनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण दिलंच होतं। आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही खास निमंत्रण दिलंय। राम मंदिरातल्या कथित देणगी अपहारावरती संघाने शोक व्यक्त केला, मग आरोपींवरती कारवाई का झाली नाही असा थेट सवाल संजय राऊतांनी केलाय। इतकंच नाही, हिंदूंना अंधभक्तीतून जागा करण्यासाठी रामरक्षा चळवळ सुरू केली असं म्हणत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला उघड आव्हान दिलंय। आणि हे सगळं कुठे घडतंय तर नागपुरात, भाजपचा बालेकिल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राजकीय केंद्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या शहरामध्ये। म्हणूनच आता प्रश्न फक्त रामरक्षा आंदोलनाचा नाहीये, प्रश्न आहे संघ या निमंत्रणाला प्रतिसाद देणार का? सरसंघचालक मोहन भागवत स्वतः येणार की प्रतिनिधी पाठवणार की पूर्णपणे मौन बाळगणार? आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक मुद्दा आंदोलनाच्या संदर्भातला चिकटलेला आहे, तो आहे दिल्लीतला। राम मंदिरावरील आंदोलनाबरोबरच संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती दुसऱ्या आघाडीवरतीही हल्ला चढवलाय। दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार संवेदनशील नाही असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्याचबरोबर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। म्हणजेच एकीकडे राम मंदिर, दुसरीकडे सोनम वांगचुक आणि तिसरीकडे नीट, या सगळ्याचं राजकीय विश्लेषण आपण करणार आहोत। पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं, त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंना रामरक्षा आंदोलनाचा राजकीय फायदा होईल असं वाटतंय का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। आता संजय राऊतांनी सरसंघचालकांना निमंत्रण देताना कोणतं वक्तव्य केलंय ते आधी पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या का लक्षात आलं आमच्या। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं, मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक रामभक्त म्हणून। कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसेवेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला, हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। नागपूरमधल्या हिंदुत्ववादी अशा अनेक संस्थांना, संघटनांना आम्ही आमंत्रण देत आहोत। संघाच्या आम्ही त्यांनाही आमंत्रण देत आहोत। संघाचे इकडले जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आम्ही त्यांनाही देऊ। आता संजय राऊतांनी जर नागपुरात जाऊन आंदोलनाची हाक दिली असेल तर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येणं साहजिकच होतं। स्वतः संजय राऊतांनी संघाला निमंत्रण देताना काय म्हटलं, त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय उत्तर दिलं हे तर आपण पाहूच। शिवाय शिवसेना नेते रामदास कदम आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे, तीही पाहूया। त्याचवेळी मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालीसा म्हणणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांना उद्धव ठाकरे सरकारने अटक केली होती, त्यामुळे आता या आंदोलनावरनं राणा यांनीही उद्धव ठाकरे यांना डिवचलंय। रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना जर गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे।
देखील रामरक्षा अभियान सुरू केलेलं आहे काय सांगाल? खूप मजेची गोष्ट आहे. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे. खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधी सोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं पाऊल बोलावं, हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्ष रक्षा करत आहे. आणि आता जनाब लागल्यानंतर नावापुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करावं लागेल. ते रामांची आठवण याच्यासाठी झाली, जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, आणि मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी. पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी, कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच. या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू. नागपुरातलं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, त्यावर झडणारी टीका आणि त्या निमित्ताने होणारी बोलाचाली प्रत्यक्ष आंदोलन होईपर्यंत तापतच राहणार हे तर गृहीत आहे. पण त्यात वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही बाजूंनी कळ काढणं सुरू आहे असंही चित्र आहे. संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय की रामरक्षा आंदोलनाचे बॅनर्स नागपुरामध्ये लावू दिले जात नाहीयेत आणि बोट अर्थातच सत्ताधाऱ्यांकडे दाखवलंय. पण नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींनी मात्र यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आपण त्यांना विचारूया, तुमच्याकडनं असं काही खरंच होत आहे का? भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही. विरोधकांना विरोध प्रदर्शित करण्यासाठी जी काही शासकीय माहिती हवी आहे, अनुमती हवी आहे, जी काही हवी आहे, त्यांचे नागपुरातले नेते आहे किशोर कुमेरियाजी. ते महानगरपालिकामध्ये डिप्टी मेयर राहून चुकलेले आहे. भाजपच्या सहयोगाने ते डिप्टी मेयर झाले होते. ते जर आमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांची सारी अनुमती आम्ही काढून देऊ. आणि जेवढे होर्डिंग्स आहे ते सर्व प्रायव्हेट कंपन्याचे होर्डिंग आहे. त्याच्यात बॅनर लावण्यासाठी काही परमिशन घेण्याची गरज नाही. पैसे भरावे लागते आणि होर्डिंग लावावं लागते. म्हणजे उगीचाच अशा प्रकारचा दुष्प्रचार करणं म्हणजे ही सस्ती लोकप्रियता आहे. आणि हाही असू शकते की संजय राऊत साहेब यांनी नागपूरच्या ठिकाणी, छोटा नागपूर बिहारला तर निवेदन नाही केलं की आंदोलन इकडे आणि निवेदन तिकडे केलं आणि त्यांनी नाकारलं असेल की जिथे आंदोलन आहे तिथेच होर्डिंग लावा, असाही प्रश्न उद्भवू शकते. धार्मिकरित्या रामनवमी आणि ईद मिलादुन नबी, होळी आणि ईद मिलादुन नबी अनेक वेळा असं झाला. आपसी सौहार्दाने वेळेचा प्रतिबंध घालून दोन्ही कार्यक्रम चांगले पार पडले. शिवसेना रामरक्षा स्तोत्राचा पठण करायला येत आहे. कमीत कमी वक्तव्य करत असताना त्यांनी मर्यादा ओलांडू नये, हा मी निवेदन करू शकतो. आणि मला जे खंत वाटते ते खंत असं आहे की संजय राऊत म्हणत आहे की रामाच्या रक्षणासाठी आम्ही रामरक्षा स्तोत्राचा पाठ करत आहोत. आता संजय राऊत रामाचं रक्षण करेल, हा तर खूपच अद्भुत झालं. स्वतःच्या रक्षणासाठी व्यक्ती रामरक्षा स्तोत्राचा पठण करते. कालपासून ठाकरेंच्या आंदोलनावरती टीका करणारे आमदार रवी राणा यांनीही आज नवा दावा केला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येऊ शकतात असा दावा रवी राणांनी केलाय, तर दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येतील असा दावा त्यांनी केलाय. त्यावर राऊतांनी मात्र पलटवार केलाय. येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते. अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करता? अमित शहाचा गट आहे. दोन्ही गट जे आहेत, अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे. म्हणून ते त्यांना वारंवार जाऊन अमित शहाचं आदेश घ्यावा लागतो निर्णय घेताना. आता परवासुद्धा ते त्यांच्या गटाचे लोक घेऊन चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे गेले अमित शहाकडे. काय गरज काय? तुम्ही शिवसेना आहेत म्हणता ना, तुम्हाला निवडणूक आयोगाने म्हटलं ना तुम्ही शिवसेना,
मग वारंवार अमित शहाच्या दारात जाऊन उभं राहण्याची लाचारासारखी गरज काय? आम्ही नाही राहत. आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, आम्हाला गरजच नाही. तर यात आपल्याला राजकारणाच्या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्यावरती प्रतिक्रिया लोकांच्या काय आल्या त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया मीडिया सेंटरला.